हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। घाटकोपरमधील पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळल्याच्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू, 88 जण जखमी। बचाव कार्य सुरू। मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकार 5 लाखांची मदत करणार। घाटकोपरमध्ये होर्डिंग लावणाऱ्या कंपनी विरोधात आणि होर्डिंगचे मालक भावेश भिडेसह इतरांवर गुन्हा दाखल। पंतनगर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। भावेश भिडेंचा ठाकरे आणि अरविंद सावंतांसोबत फोटो, भाजपकडून ट्विट। टक्केवारी घेऊन ठाकरेंकडून परवानगी, भाजप सोशल मीडिया सेलचा आरोप। वडाळ्यातील श्रीजी टॉवर जवळ वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळलं। होर्डिंग दुर्घटनेत 3 जण जखमी। केंद्रात सत्ता बदल होणार, भाजपला बहुमत मिळणंही अवघड। इंडिया आघाडीला 240 ते 260 जागा मिळतील, तर महाविकास आघाडीला 32 ते 35 जागा मिळणार, पृथ्वीराज चव्हाणांचा अंदाज। नाशिक महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत संजय राऊतांचं पंतप्रधानांसह फडणवीसांना पत्र। मुख्यमंत्री आणि त्यांच्या मर्जीतल्या बिल्डरांकडून 800 कोटींचा घोटाळा, राऊतांचा आरोप। नाशिक पालिकेला फसवणारे ठक्कर बिल्डर काल मुख्यमंत्र्यांसोबत। ठक्कर बिल्डरनं 200 कोटींना विकत घेतलेली जमीन 500 कोटींना विकली, संजय राऊतांचा आरोप। खेडमध्ये मतदारांना 500 रुपये देऊन मतांची आणि लोकशाहीची थट्टा, अमोल कोल्हेंकडून पैसे वाटपाचा व्हिडिओ ट्विट। ठाकरे गटाच्या निवडणुकीत पाकिस्तानचा झेंडा, नितेश राणेंचं ट्विट। ठाकरे गटावर गंभीर आरोप। बीडमधील परळी, केज, पाटोदा, आष्टी आणि धारूरमधील मतदान केंद्रावर बोगस मतदान, फेर मतदान घ्या, शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणेंची निवडणूक आयोगाकडे तक्रार। आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची सभा, यामिनी जाधवांच्या प्रचारासाठी जांभोरी मैदानावर सभेचं आयोजन। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात दुपारी 12 नंतर सुनावणी होण्याची शक्यता। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाची याचिका। नरेंद्र मोदी आज वाराणसीमधून उमेदवारी अर्ज भरणार। अर्ज भरण्यापूर्वी मोदींचं शक्ती प्रदर्शन। वाराणसी मतदारसंघासाठी 7व्या टप्प्यात मतदान होणार। 5व्या टप्प्यातील प्रचारासाठी नाशिकमध्ये सभांचा धडाका। उद्या मोदी आणि उद्धव ठाकरे, तर 16 मे रोजी शरद पवारांची नाशकात सभा। अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाकडून रद्द। हकालपट्टी करण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नसल्याचं कोर्टाचं मत। झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा हायकोर्टात अंतरिम जामिनासाठी अर्ज। प्रचारासाठी जामिनाची मागणी। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सोरेन अटकेत। इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर मुसळधार पावसामुळे पूर, 43 जणांचा मृत्यू तर 13 जण बेपत्ता। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।